टोकर तलाव आश्रमशाळेतील मुलींचा छळ, मुख्याध्यापिका निलंबित, गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी। नंदुरबार तालुक्यातील टोकर तलाव गावातील कस्तुरबा गांधी आश्रमशाळेत मुलींना मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या मुख्याध्यापिका श्रीमती शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने पोलीस अधीक्षक नंदुरबार व पोलीस निरीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक शहादा यांना देण्यात आले। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, गोपाल भंडारी, एकनाथ वळवी, आनंद शेवाळे, जालिंदर पावरा, योगेश मोकरे, शंकर ठाकरे, आनंद सिंग शेवाळे, प्रकाश पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते। नंदुरबार तालुक्यातील टोकरा तलाव गावातील कस्तुरबा गांधी आश्रमशाळेत मुलींना तेथील मुख्याध्यापिका श्रीमती शर्मा ह्या मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करत असल्याची घटना दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी उघडकीस आली आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शर्मा यांना निलंबित करण्यात आला आहे। यापुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून कस्तुरबा गांधी मुलींची आश्रमशाळा टोकर तलाव, तालुका नंदुरबार, जिल्हा नंदुरबार येथील मुलींना मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या श्रीमती शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे।